सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ लेट व्हायला थोडासा वेळ झाला, कारण आज माझी बहीण आणि भाऊ आलेले आहेत गावाकडनं। आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे बघा, विहान। हाय खूप आगाव आहे हा। ह्याचं म्हणजे हा मला आधीच विचारत होता की मला पण ब्लॉग चालू करायचे तर काय करू म्हणून। छोटा आहे आणखीन तो, पण त्याला आवडतं असंच व्हिडिओमध्ये वगैरे यायला। आणि हा बघा, हा माझा भाऊ आहे। हा गावाकडे असतो, म्हणजे 1 महिन्यासाठी गावाकडे गेला होता। आता परत जाणार आहे दिवाळीसाठी आणि मग परत येणार आहे 8 दिवसानंतर। तर खूप दिवसात आलाय, कसं वाटतं आल्यावरती? मस्त, एकदम मस्त, मजेत एकदम। एकदम मजा येते। अनुभव कसा आहे पुण्यामध्ये आल्यावर, कसं वाटतं? मस्त वाटतं पुण्यामध्ये आल्यावर, छान वाटतं। मस्त वाटतं ना, बऱ्याच दिवसानंतर आल्यावरती। गावाकडे करमतं काही तर करमतं? असं काय नाही, कुठं पण करमतं, तरी पण जास्त 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 असं काय जेन्युइन सांगू शकतो तू? पुण्यामध्ये छान वाटतं ना पुण्यामध्ये पण गावाकडची एक वेगळीच मजा आहे ना, शेतात वगैरे है ना। मला तर जास्त गावाकडे करमतं, पुण्यापेक्षा मला जास्त गावाकडे करमतं। कारण गावाकडे मस्त एकदम नॅचरल वातावरण असतं। आणि असं म्हणजे इथे कसं, इथे फोन नसेल किंवा माणसं नसतील तर बोर होतं पुण्यामध्ये मेन तर। गावाकडे तसं काही नसतं, गावाकडे कोणी असो नसो, पुण्याच्या याच्यामध्ये एकदम म्हणजे गावाकडच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये एकदम मज्जा येते है ना। तर एवढं आहे। आणि ही बघा, ही बहीण आहे, ही गावाकडे असते। ही आज आली आहे सकाळी। आणि बेबी हा हिचा मुलगा आहे बघा, विहान नाव आहे याचं। हिचं नाव सारिका आहे, पण आम्ही हिला सगळे बालूताई असं बोलतात का त्याच्यामुळे। तर किती दिवसात आली पहिलं तर तू? मी चक्क 1.5 वर्षाने आले। 1.5 वर्ष झालं, ही 1.5 वर्षापूर्वी आली होती, त्याच्यानंतर आता आली। कसं वाटतं येऊन? मस्त। कुठं करमता, इकडं का तिकडं? मस्त, दोन्हीकडे करमतं, पण जास्त तर सगळ्यांना पुण्यालाच करमतं। हा। आणि हा बघा, हाच तो आहे, यालाच ब्लॉग चॅनल चालू करायचा आहे बघा। तर तो पण करेल, त्याने चालू केल्यावरती याच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्याच्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। आम्हाला सगळे बहीण भावांमध्ये राहायला खूप छान। हा, त्याच्यात खरी मज्जा आहे। आता कसं सगळे इकडे अर्धे तिकडे अर्धे इकडे झालेले आहेत, त्याच्यामुळे मग एवढं काही नसतं। आम्ही भेटतो पुण्यामध्येच असं नाही, आम्ही सगळे सोबत असलो ना, आमचा एन्जॉय वेगळाच असतो, खूप छान होतं। यस बेबी। हे बघा, ही बेबी आहे, लहान बेबी आहे। हिला वेदा बोलतात आणि भरपूर सारे नावं पण आहेत आणखी नीचे। आणि हे आपले डेलीचे माणसं इथं असणारे, ह्यांचं काय हे नाही। आणि हे बेबी आहे, हाय बेबी, हे कसलं क्यूट आहे। ती सध्या थोडीशी कन्फ्यूज आहे, कारण भरपूर दिवसात ना असं बघते, नवीन नवीन माणसं दिसत आहेत तिला। आणि विहान 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 इकडे इकडे इकडे, मज्जा येते का बाळा तुला? कसं वाटतंय पुण्यामध्ये येऊन? भारी वाटतंय का? कुठं करमतं तुला पुण्यामध्ये का इकडे करमतं बरं? म्हणजे तिकडे करमतं बरं? पुण्यामध्ये करमतं, पुण्यामध्ये करमतं। हा, ओके। काय आल्यापासून तू मस्तीच केली सगळी आहे ना। हे बघा, इकडे पप्पा बसलेत, बाहेरून आलेत आता। आणि इकडे दादा आहे, आज सुट्टी आहे त्याला, आज प्रॉपर सुट्टी आहे, वर्क फ्रॉम होम वगैरे असं काही नाही, तरी पण काम करते बघा, छान काम करते, पण दाखवणार नाही। ठीक आहे, चला। आणि इकडे चालू आहे, हे बघा चालू आहे, हे काय कशासाठी? हे चकलीसाठी पीठ आहे बघा, ह्यांना माहिती आहे सगळं। हे मम्मी इकडे स्वयंपाक करते, एकदम घर असं एकदम आज भरल्याने झाले, कारण विहानच्या आल्यापासून खूप मस्ती चालू आहे। इकडे बघा, गावाकडचं दूध एकदम, म्हणजे आम्ही तर नॉर्मली गोकुळचं दूध यूज करतो, पण आज येताना गावाकडचं प्युअर आमच्या म्हशीचं दूध आणलेलं आहे। गावाकडे म्हशी आहेत आमच्या, तर त्यांचं दूध आणलेलं आहे एकदम प्युअर। तर एकदम खूप दिवसात ना असं प्युअर दूध खाणार आहे मी। त्याच्यानंतर हे तयार होत आहे, हे पहिलं खायचंय, आजी तयार करते बघा। आणि हे बघा, तळल्यावरती खायचं सोडून आताच खायला लागलं। ते तळल्यावरती खायचं असतं, ते टेस्ट तळल्यावरतीच लागत असते, आता नसते। पीठ आहे ते, कसं काय हे लॉजिकलेस गोष्टी करतात, जाऊ द्या। हे बघा, मीठ नाहीये म्हणतायत बघा बघा। तर असं सगळं चालू आहे घरात। आणि खूप दिवसात आली आहे बहीण म्हणल्यावर थोडीशी मस्ती वगैरे चालू आहे। पूर्ण दिवस एकदम बिझी जातोय लहान मुलांसोबत खेळण्यात।
अभिराची मस्ती चालू आहे, त्याच्यामध्ये विहानची मस्ती चालू आहे आणि ते बेबी आहे त्याच्यासोबत खेळण्यात. सो छान वाटतंय सगळं. असं खूप दिवसातनं आम्ही एकत्र येतो. नॉर्मली आम्ही असं सोबत नसतो. ती गावाकडे असते, त्याच्यानंतर जो भाऊ आहे तो पण गावाकडेच असतो. तो आता येणार आहे पुण्यात काही दिवसानंतर कायमचा, त्याच्यासाठी हे करण्यासाठी. तर चला बघूयात. आज काही काम वगैरे नाही आहे असं, पण आपलं फॅमिलीसोबतच मस्ती वगैरे आहे, तीच मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघूयात आता पुढे काय मस्ती आहे काय नाही ते. तर मी आता जातोय चकली मसाला आणायला दुकानला, कारण आणला होता पप्पांनी, सगळं भरलं होतं सामान वगैरे, पण कमी पडतोय वाटतं तो, त्याच्यामुळे आता मी जातोय. आणि हे बघा, मुलांनी फक्त किल्ला बनवून ठेवलाय, पण फॅमिली त्यांच्या गेल्यात फिरायला, त्याच्यामुळं त्यांनी पूर्ण आता हे करून टाकले. हे बघा, फक्त बनवून ठेवलाय किल्ला, त्याच्यावरती मूर्ती वगैरे असं काही ठेवलेलंच नाही आहे. हे बघा, छान बनवलं होतं त्यांनी. काल याच्यावरती सगळे मावळे वगैरे ठेवले होते, परत काढलेत आय थिंक त्यांनी, कारण गेलेत सगळे, गावाला गेलेले आहेत दिवाळीच्या निमित्ताने. चला आता मी पण जातो मसाला आणण्यासाठी. तर मी चकली मसाला घेऊन आलेलो आहे आता. हे बघा, रामबंधू चकली मसाला. आता वरती जाऊयात. मी काल एक कॅनवावरती आमच्या बिझनेसचं जो आमचा पॅटलाइट स्टुडिओचा जो आहे फोटोशूटचं वगैरे तर त्याचं मला हे बनवायचं होतं, व्हिजिटिंग कार्ड बनवायचं होतं ॲक्च्युली. ते काल जमलं नाही बनवायला. आत्ता जाऊन ते बनवतो मी बसल्या बसल्या, म्हणजे आता काही दुसरं काही काम नाही आहे, तर ते करणार आहे मी. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी फॅमिलीसोबत मस्ती, विहान वगैरे आहे त्यांच्यासोबत मस्ती थोडीशी करून माझा ब्लॉग असा एकदम नॉर्मल असणार आहे. आणि प्लस घरात दिवाळीची तयारी पण चालू आहे. आज चकली बनवायला चालू आहे, त्याच्यानंतर आणखीन अनारसे बनवायचे राहिलेले आहेत. आणि हां, एवढ्या गोष्टी आहेत, अनारसे चकली वगैरे बनवायचे राहिलेले आहेत. तर ते पण मी तुम्हाला कव्हर करून दाखवणारच आहे की आमच्या बीड साईडला कशा प्रकारे बनवतात, म्हणजे त्याच्यात साहित्य किंवा त्याचं जे काही त्याची रेसिपी जे काही असेल ना, मी तुम्हाला ते सांगेल नक्की. तर चला जाऊया आता वरती आपण. तर मित्रांनो चला मी चालू करतोय आता एडिट करायला. अरे बाबा हे बघा हे आलंच फोन, हे काही राहिलं बाबा, व्हिडिओ चालू आहे आपला. अरे बटन नो. सो कॅनवावरनं मी बनवणार आहे. चला, हा माझा कालच्या याचा हा होता. चला आता इथून घेऊयात आपण एक टॅम्पलेट. फ्लायर नाही पाहिजे आपल्याला, व्हिजिटिंग कार्ड पाहिजे, बिझनेस कार्ड. चला फाईलमध्ये जायचं, क्रिएट न्यू डिझाईन, अँड देन इथं हे बघा, इथे तुम्हाला याच्यामधून पाहिजे असतं बिझनेस कार्ड लँडस्केपसाठी. तर हे करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतात. मग त्याच्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन आले, तुम्ही याच्यामधलं प्रीमियममध्ये आहे तिथे बघा हे, आणि नॉर्मल हे आहेत याच्यामध्ये. हे बघा, हे फ्रीमध्येच आहे, तर हे यूज करूयात आपण आत्ता. सो चला मी बनवतो आणि एकदा फायनल डिझाईन झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तर मित्रांनो, आपलं व्हिजिटिंग कार्ड रेडी करून झालेलं आहे. बघा मी तुम्हाला शो करतो. हे बघा, हे असणार फ्रंट पेज अँड हे असणार बॅक पेज. मित्रांनो हे बघा, इथे आपल्या चकल्याचं पीठ बरोबर झालेलं आहे. आता चकल्या बनायला चालू आहे. हे बघा, खाली मान घालून हे करतायत, लाजतायत वाटतं.
लाजत नाहीये, ते मला पण दिसलं पाहिजे ना. हे बघा चकली तर आता आजीला विचारूयात. मोठ्या ह्याच्यामध्ये मिक्स काय काय केलेलं आहे सांग बरं जरा. त्याच्यात होय, त्याच्यात मोठ टाकलंय, लसूण, ओवा, जिरे, मावळे, ओवा, अजून चटणी, चकली मसाला, डाळी कोणत्या कोणत्या? डाळीचं पीठ, तांदूळ भाजून, डाळ भाजून मिक्स करून दळून आणली. सोनीताई ओके दळून आणून मग ती पीठ मिळलं. ओके, तर ते असं झालं आणि त्याच्यापासून मग हे तयार झालं. सोनीताई आता हे तळायचं. आता हे मी करणार त्या इकडं. हे बघा, ह्यांना काही येत नाही. कुठल्या साईडला फिरवायचं असतं? बघा बघा, सुरुवात कुठून आहे बघा, सगळ्यांनी बघा, सुरुवातच कुठून आहे त्यांची. कुठल्या साईडला फिरवायचं असते म्हणे. येत तर काय नाही यांना. बघा किती मोठी चकली करायला लागलीत. मेरे जैसे ही चकली बना रहा मैं, बड़ी बड़ी चकली. अच्छा, बस हो गया, बस हो गया, बहुत बड़ी हो गई. ये ऐसे तोड़ने की ना, हाँ, और ये ऐसे चिपकाने की. अच्छी हो गया. देखो ये मैंने चकली बनाया. जूम करके दिखाओ, जूम करके दिखाओ. ये देखो कितनी बड़ी बनाई है. 7 करोड़. आती नहीं इनको. आती है भाई, मैंने बनाया. छोटी छोटी बन. रहता था, मैं बनाता था. मोठं आणखी ताट आपलं का ते? हा, तसं छोटं बनवून. जमतंय की मला पण. नाही तुटायला आहे ना. बरं झालं. वाव, चिकट झाले पण मस्त. तुटायचं. गेल्या वर्षी तुटत होतं. हा, गेल्या वर्षी झालं तसं. 7 करोड़. तर मित्रांनो बघा, मी चकल्या केलेल्या आहेत. आता तळायची वारी आहे. इकडे बघा, इकडे मम्मी तळणार आहे. आता ते तेल तापतंय. एक टाकून बघितली आहे मम्मीने बघा. तेल बरोबर तापलेलं नाही. आणखी एक फक्त टेस्टसाठी टाकून बघितली होती मम्मीने, होतंय की नाही बरोबर ते. बट आणखीन तेल तापलेलं नाही आहे. सो तळल्यावरती मी दाखवेल तुम्हाला. सो चला आता बघा, तेल तापलेलं आहे. आता हे पहिली चकली मम्मी सोडते मध्ये बघा. चिटकली अलीकडे चिटकली गेली मध्ये बघा. हे बघा, हळूच सोड, भाजल. एवढं कडीला नको सोड, मध्ये सोड ना थोडं. हे बघा. अरे 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 रुको. ई देखो ई. हे बघा, विवडे विवा करमतंय का पुण्यामध्ये? नक्की का? नक्की. ओके. मग आता काय करणार आहे तू दिवसभर?
फिरणार होय? फक्त फिरणार असंच? हा वरी खाली पुन्हा हा सगळ्यात खाली सगळ्यात वरी. फटाके कधी आणायचे? उद्या आणायचे होय. कोणता मामा? राहुल मामा आज म्हणलाय होय. ओके. आणि काय काय आणायचं फटाक्यामध्ये? काय काय पाहिजे तुला? मला ना छोटे बॉम्ब, मला लसूण बॉम्ब, फुलझडी आणि टिकल्या आणि नंतर बंदूक एवढंच आहे. छोटे बंदूक आहे का? मोठ्या ह्याच्यात काय आणायचंय? लसूण फटाका भारीच आहे पण काय फुटते वरी जाऊन? हा का? रॉकेट नाही म्हणत आहे तो, डबल आवाज म्हणतोय रॉकेट. ओके. ओके ठीक आहे. उद्या आणू हा आपण. ओके उद्या म्हणलेत ना बाबा. हा विहानला खेळायला टॉयज आहेत. हिसकावून घेतलोय. कुणी? कोण? आधू हिसकावून घेते होय. आणखीन काय काय आणायचं? लॉकेट आणायचं. वर जाऊन फुटणार रॉकेट आणायचं. नंतर लसूण बॉम्ब. ओके. आणखीन टेकिल्या पण आणायच्या. आणखीन बंदूक. ओके चांगलं चांगलं आणू आपण. उद्या आणायचं. अनार पण आणायचं. मी एकटं फोडलं होतं केकला. एकट्यानंच? मी एकटंच फोडलं दिवाळीला लास्ट इयरच्या. ओके. मग काय मी बंदूक आल्या टिकल्या आणि ते गोल गोल असतात त्या टिकल्या चिपण आणल्या. ओके. बाबा सोबत तू जातोस का आणायला फटाके? हा. ओके. तू पण मी नाही, तू जाऊन या. लोक आल्या गाडीमध्ये. मी घरीच थांबतो, तुम्ही जाऊन या. तुझ्याकडे फोन देतो, तू व्हिडिओ काढून आणा. तुझ्या कसं म्हणणार माहिती आहे का? कसं बोलणार बरं व्हिडिओ बनवताना? हेलो गाइस. पुढं आज है दिवाली. आज हम शॉपिंग करने जा रहे हैं. अरे वाह. पुन्हा चलो हम जाते पुन्हा दिखते. तर मित्रांनो चकल्या तळून झालेल्या आहेत आणि आता एक 5:30 वाजत आहेत. त्याच्यानंतर आज काही काम नाही आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये शंकरपाळे बनवायचे आहेत आणि अनारसे बनवायचे आहेत. तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. आज फक्त चकल्या झालेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.